पूजा खेडकरच्या बंगल्यात 2 तास झाडाझडती पोलिसांनी घेतली तर पोलिसांच्या हाती 4 ते 5 मोबाईल फोन लागल्याचं समजतंय। मोबाईल फोन घरात ठेवून खेडकर कुटुंब पसार झाल्याचं सुद्धा समजतंय। दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यातच ठेवून गायब झालेले आहेत। रबाळे आणि पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला, मात्र त्यांचं अखेरचं लोकेशन हे त्यांच्या बंगल्यातच म्हणजे पुण्यातल्या घरातच आढळलं आणि पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्या मोबाईलचं लोकेशन आढळणं बंद झालं। तर पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल सुद्धा ताब्यात घेतला। या सगळ्याचा खेडकर कुटुंब यांच्या घराबाहेरून आढावा घेतला। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी प्रशिक्षणार्थ पूर्व माजी संधी अधिकारी असणारी पूजा खेडकर आणि तिचं खेडकर कुटुंब हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि वादाच्या भोवऱ्यात यंदा अडकण्याचं कारण काहीसे वेगळे। ते कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी रबाळे या ठिकाणी जे आहे ती पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या काही दिवसांपूर्वी तिथे गेलेल्या होत्या आणि तिथे एका मिक्सर कंटेनर असणाऱ्या वाहनासोबत त्यांची धडक झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या क्लीनरला त्यांनी अपहरण करून याच बंगल्यात आणल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस या ठिकाणी आले, त्याचं अपहरण केलं होतं, त्याला घेऊन गेले, परंतु तुम्ही या सगळ्यासमोर या, तुम्ही अपहरण का केलं या सगळ्याची माहिती द्या असं सांगितल्यानंतर ते आम्ही काही वेळामध्ये चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये येतो असं सांगितलं, परंतु त्या सध्या तिथे नाही आहेत आणि आले देखील नाहीत। आणि सध्या पोलिसांनी काही वेळापूर्वी या सगळ्या घराची जी आहे ती झाडाझडती घेतलेली आहे। त्यापूर्वी पुणे पोलिसांनी एक नोटीस जी आहे ती यांच्या कुटुंबियांना दिलेली होती। ती नोटीस देखील कदाचित खेडकर कुटुंबातील काही लोकांनी फाडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आता त्यांच्या घराबाहेर आहोत आणि घराच्या आतमधले आपण दृश्य पाहिले तर सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या खेडकर कुटुंबियांच्या इथे या ठिकाणी आहेत। अगदी पजेरो गाडी आपल्याला 5000 नंबरची दिसते, परंतु लँड क्रुझर नावाची जी गाडी होती, ज्या गाडीने रबाळे इथे अपघात केलेला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं होतं, ती गाडी या ठिकाणी नाहीये। पुणे पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। ही सगळं अपहरण करून देखील कुठे गेलेला आहे आणि इतका मोठा गुन्हा घडल्यानंतर देखील पोलीस यंत्रणाला हे खेडकर कुटुंब का घाबरत नाहीत हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।